नाका ते गुरु नानक चौक पर्यंत रोड दुरुस्ती झाली नाही तर उपोषणला बसणार सामाजिक कार्यकर्ता इसामुद्दीन पिरझादे। कुमटा नाका ते गुरु नानक चौक पर्यंत खड्ड्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक लोकांचा जीव धोक्यात। जर आपण कुमटा नाका ते गुरु नानक पर्यंत प्रवास करत असाल तर आपल्याला रस्त्यात पाणी आणि खड्ड्याचं प्रमाण जास्त दिसेल, कारण इथला प्रशासन डोळे बंद करून टेंडर देत आहे आणि इथले कॉन्ट्रॅक्टर डोळे बंद करून काम करत आहेत। गेल्या काही महिन्यांमध्ये कमीत कमी 4 ते 5 लोकांच्या खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झालेला आहे, तरी सुद्धा प्रशासन तेरी भी चूप मेरी भी चूप अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पाऊस आला की सर्व पाणी रस्त्यावर येऊन थांबत आहे। जामुनी प्रशाला इथं नेहमीप्रमाणे जास्त पाणी थांबण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे, तरी सुद्धा कोणालाही काही फरक पडत नाही। थांबलेल्या गटाराच्या पाणी पावसाच्या पाणी लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या वॉलमध्ये जात आहे। समाजसेवक इसामुद्दीन पिरझादे चाचा यांनी याची दखल घेत प्रशासनाला विनंती केली आहे। जर हे काम झालं नाही तर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। आज या ठिकाणी सर्वप्रथम मी लोकप्रहार न्यूजचा यांचा मी अभिनंदन करतो। माझ्या विनंतीला मान देऊन ही जी समस्या आहे कुमटा नाका ते गुरु नानक नगर हा जो नवीन रोडचा काम झाला अगदी होपलेस काम आहे। जागोजागी पाणी साचलेलं आहे। ज्या मुनी प्रशाला त्यासमोर डबका उभारलेला आहे आणि गुरु नानक चौक येथे 2 ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जो काम केला पाण्याचा पाईपलाईन फुटल्यानंतर त्याला आत्तापर्यंत त्याला डांबरीकरण केलेलं नाही। दिवसातनं 2 किंवा 3-4 मी समक्ष एक रिक्षा चालक असल्यामुळं मी प्रत्यक्ष पाहतो, दिवसातनं 10 वेळा येणं जाणं असतं। माझी प्रशासनाला विनंती आहे, हा जो कंत्राटदार आहे ह्याला काळ्या यादीमध्ये टाका आणि यांच्यावर योग्य कारवाई करा, अन्यथा आम्हाला आंदोलनाला भाग पाडू देऊ नका। अहो आमचे पैसे महानगरपालिका म्हणजे काय घरचे पैसे नाही तुमचे, टॅक्स वसूल करून तुम्ही रोड केला, रात्री रोड केला, तुम्ही जाऊन बघा तिथं किती खड्डे आहेत। तर मी विनंती करतो प्रशासनाला, जोपर्यंत तुम्ही योग्य ती कारवाई करत नाही आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका आणि ताबडतोब जर तुम्ही ॲक्शन घेतलं नाही मग यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा। अगदी करोडो रुपये खर्च करून महापालिकेच्या माध्यमातून जो काम केलेला आहे अगदी बोगस काम आहे। कंत्राटदार आणि त्यांचे संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करा हीच माझी मागणी आहे। जर तुम्ही याची दखल घेतली नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।